नमस्कार मंडळी, आज आपण करतोय भरपूर भाज्या घालून व्हेज पिझ्झा। तर त्यासाठी काय करायचं आहे, भाज्या घेतलेल्या आहेत। इथे मी कोबी घेतलेला आहे, मक्याची दाणे घेतलेले आहेत, कांदा घेतलेला आहे, गाजर घेतलेले आहे आणि आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची। मक्याची दाणे मी इथे उकडून घेतलेले आहे, सगळे मिक्स करून घ्यायचं एका बाउलमध्ये। त्यानंतर पॅनमध्ये मी बटर घेतलेला आहे, 2 चमचे आपल्याला मैदा घालायचा आहे। मैद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत। त्यानंतर अर्धी वाटी दूध घातलेलं आहे, त्याबरोबर आपल्याला चीज घालायचं आहे। चीजची स्लाइस मी इथं पूर्ण घातलेली आहे। त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सॉस आपल्या इथे तयार करून घेतलेला आहे। ह्या भाज्यांमध्ये हा सॉस घालायचा आहे। त्यानंतर इथे मी ऑरिगॅनो घातलेला आहे, चिली फ्लेक्स घातलेला आहे, काळी मिरी पावडर घातलेली आहे। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे सगळं साहित्य आपल्याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। स्टफिंग आपल्या इथे तयार झालेलं आहे। इथे मी एक पिझ्झा बेस घेतलेला आहे, आपल्याला मधोमध असे कापून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आहे बघा, अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला हे पॉकेट तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला भाजीचं स्टफिंग जे आपण तयार केलेलं आहे ते छान असं दाबून भरून घ्यायचं। त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं बटर घालायचं आहे, दोन्ही साईडून छान असं खरपूस होईपर्यंत आपण याला शेकून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, मस्त आपला व्हेज पिझ्झा खाण्यासाठी ते तयार झालेला आहे। मुलांना कधीतरी असा हेल्दी व्हेज पिझ्झा द्यायला काय हरकत आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।